नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुरेशचंद्र वाघ यांच्या चहा एके चहा या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच नम्र विनंती. ऐकूया श्रोते हो, सुरेशचंद्र वाघ लिखित एका पूजेची गोष्ट. अहो, ऐकलं का? गेल्या काही वर्षात घरात सत्यनारायणाची पूजा घातलेली नाही आहे. स्मिता भक्तिभावानं हात जोडून म्हणाली. साधू वाण्याचा उन्मत्तपणा माहिती आहे ना? म्हणजे त्याची कथा माहिती आहे का नाही? अहो, द्रव्यानं भरलेल्या नौकेतली त्याची सगळी धनसंपत्ती, तिचा कसा पालापाचोळा झाला माहिती आहे ना? स्मिता, अगं आपली संपत्ती मुळातच पालापाचोळा आहे. EMI वर गोळा करून ठेवलेली संपत्ती. आपण काही बिलियॉनियर नाही आहोत. हे बघ, सत्यनारायणाचं व्रत अंबानी अदानींनी करावं, आपण कशाला करायचं? अहो, काय बोलताय काय? ही पूजा धनिकांनी केली पाहिजे असं थोडंच आहे. सत्यनारायण व्रताच्या प्रभावानं मोळी विक्यासुद्धा धनधान्य आणि पुत्र इत्यादी संपत्तीनं युक्त झाला. इतकंच काय, पण सारी सुख भोगून शेवटी वैकुंठात विष्णू लोकी गेला. स्मिता, अगं देव भावाचा भुकेला. देवाला रोज मनोभावे नमस्कार केला तर तो कशाला आपल्यावर खफा होईल? शिवाय तू स्वतः रोज देवघरातली देवपूजा इमाने इतबारे करतेस, हे देव बघतोच आहे की. हे बघ, वैकुंठात आपलं सीट नक्की बुक झालेलं असणार. नाही हं, ते काही नाही. हल्ली मनात सारखी टोचणी लागून राहते. स्कंद पुराणाच्या रेवाखंडात सत्यनारायणाची कथा सांगितली आहे. नैमिषारण्यात तपश्चर्या करणाऱ्या शौनक मुनींनी स्पष्टच सांगितलंय की सर्व फलं केवळ सत्यनारायणाच्या व्रतानं मिळतात. त्यांनी सगळ्या इच्छा, सर्व मनोरथ, सर्व मनोकामना पूर्ण होतात. अगं पण स्मिता, तुझी कितीतरी व्रत अखंड चालू असतातच की. संकष्टी चतुर्थी व्रत, नागपंचमी व्रत, कपिलाषष्ठी व्रत, रथसप्तमी व्रत, गोकुळाष्टमी व्रत, रामनवमी व्रत, एकादशी, महाशिवरात्री, वटपौर्णिमा, याशिवाय भोपळे व्रत, वांगे व्रत, चातुर्मास, अशी 12 महिने 13 काळ काहीतरी व्रत वैकल्य चालूच असतात ना. अगं, हे सगळं कालबाह्य झालंय स्मिता. खरं सांगू का, तर ही व्रत वैकल्य पूजा अर्चा हा भाबडेपणा आहे. आपण आत्ता 21व्या शतकात आहोत स्मिता. नाही हं, ते काही नाही. मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. मी कधीचाच संकल्प केलाय. अलीकडे ना सगळ्या प्रकारचे पूजाविधी ऑनलाईन बुक करता येतात. अहो, भटजी शोधायला नको. आणि पूजेचा खर्चसुद्धा मासिक हप्त्यानं म्हणजे EMIनं करता येतो. अगं स्मिता, पण सत्यनारायणाच्या पूजेला असा खर्च किती येणार आहे? 4 केळीचे खुंट चौरंगाभोवती मांडायचे, मध्ये बालकृष्णाची मूर्ती ठेवायची, थोडीशी दोरवा, फुलं आणि तुळशीची पानं व्हायची की झाली पूजेची तयारी. बाकी काजू, बदाम आणि केळीयुक्त शिऱ्याचा प्रसाद आहेच की. छे हो, सत्यनारायणाला प्रसन्न करून घ्यायचं ना तर षोडशोपचारे साग्रसंगीत पूजा व्हायला हवी. भटजी बुवा सांगतील त्याप्रमाणे यथासांग सर्व काही पार पाडायला हवं. साग्र संगीत म्हणजे काय, DJ लावायचं काय तुला? रोषणाई आरास करायची का काय? आणि सगळ्या कॉलनीला तीर्थप्रसादाचं आमंत्रण देणार आहेस का काय? नाही हो, तसं नाही. पण भटजी बुवा सत्यनारायण पूजेतले 5ही अध्याय कीर्तन करून ऐकवतील. मग त्यासाठी पार्श्वसंगीताला हार्मोनियम, तबला, टाळ, मृदुंग हे सगळं आलं ना. मग कोणते गुरुजी बोलवले तू आणि बजेट किती सांगितलंय त्यांनी? मी खर्चाचा अंदाज घेण्यासाठी विचारलं. खरे गुरुजी येणार आहेत. दक्षिणा मिळून खर्च फक्त 11,111 रुपये सांगितलाय. स्मिताने आकडा सांगितला आणि मी भोईसपाट झालो. फक्त? अगं, माझ्या लहानपणी गुरुजींना ₹1.25 दक्षिणा आणि शिधा दिला ना की भागत होतं सगळं. आईबाबांनी यापेक्षा एक पैसुद्धा जास्त खर्च केली नाही कधी. स्मिता, तुझी ही षोडशोपचारे पूजा करायला माझ्या खात्यात खरंच धनसंपत्तीऐवजी पालापाचोळा शिल्लक राहणार आहे अगदी. अहो, असं अशुभ बोलू नका ना. अशानं आपल्या धनसंपत्तीचा खरंच पालापाचोळा होईल हो. शुभ कार्याला असा अपशकून लावू नका हो. मी काय म्हणते, मास्टर कार्ड आहे का नाही तुमचं? भटजींना डाऊन पेमेंट म्हणून 1,111 रोख देऊ, बाकी EMIनं मासिक 1,000च्या हप्त्यानं फेडू. आजकाल सर्व प्रकारचे पूजाविधी ऑनलाईन बुक होतात.
लग्नविधी, मुंजीचे संस्कार, त्रिपाद शांती, कालसर्प, नारायण नागबिली, अंत्यविधी, किती सगळे प्रकार. आणि 5,000 50,000 बजेटचे आकडे. स्मिता माझं काही ऐकणार नाही हे वज्रलेप होतं. तिने तिच्या माहेरी आधीच आमंत्रण देऊन टाकलं होतं. त्यामुळे भटजीबुवा सुरुवातीलाच जसं नवऱ्याला मम म्हणायला लावून अर्धांगीला म्हणजे बायकोला नवऱ्याच्या हाताला हस्तस्पर्श करायला लावतात ना, तसं इथे मी स्मिताला मम म्हणून नंदीबाईलाप्रमाणे मान हलवण्यापलीकडे काय करू शकणार होतो. घरोघरी गॅसच्या चुली, नाही का? आता तुम्ही म्हणाल की चूल हा इथे शब्द का वापरला, तर माझ्या मते शेगडीपेक्षा चूल हा शब्दच इथे चपखल बसतो. पूजेच्या दिवशी स्मिता ब्युटिशियनकडून सजून तयार. सत्यनारायणाच्या पूजेला लागणारी पैठणी ती नेसली होती. मला सुद्धा सोवळं परिधान करायला लागलं. सकाळपासून स्मिताच्या माहेरची मंडळी एक एक करून प्रकट व्हायला लागली. अहो, पूजेच्या भक्तिभावापेक्षा ना नटणं मुरडणं जास्त होतं. म्हणजे मेव्हणीपासून ते स्मिताच्या आत्याबाईपर्यंत सबकुछ संतोषी मा बनून आलेल्या होत्या. मंडळी, स्मितानं माझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती. म्हणजे पूजेच्या दिवशी सकाळी सकाळी खरे गुरुजी हजर झाले होते हे खरं आहे, पण त्यांनी त्यांच्याबरोबर एक भलं मोठं पार्सल आणलं होतं. पार्सल हॉलमध्ये मांडताना त्यांनी लगेच चहाची ऑर्डर सोडली. शेजारी पाजारी आपली हजेरी लावत आत शिरले. विशेषतः डिंपल वहिनी जरा लक्षवेधी साजल्या होत्या. घरात चहाचं आधण नॉनस्टॉप सुरू झालं. वहिनी, सत्यनारायणाची पूजा ही स्वयंचलित म्हणजे यांत्रिक पद्धतीनं होणार आहे बरं का, असं म्हणून चहाचा पहिला भुरका मारत गुरुजींनी पार्सलचं खोकं खोलायला सुरुवात केली. असं आहे, हल्ली प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतोय. कारखान्यात, हॉटेल व्यवसायात, हॉस्पिटलमध्ये, शाळेत, कटिंग सलूनमध्ये सुद्धा रोबोचा वापर चालू झालेला आहे. हो, असं म्हणून पार्सलमधनं एक 3 फूट उंचीचा रोबो त्यांनी बाहेर काढला. आणि काय आश्चर्य हो, तो रोबो बघून आम्ही सगळे थक्क झालो. हेल्मेटसारखं गोल गरगरीत डोकं, कवडीसारखे रेखीव डोळे, पांडुरंगासारखा तोंडावळा, तोंडातून चमकणारे पांढरे शुभ्र दात. त्यांनी चक्क पांढरा शुभ्र परीड घडीचा पंचा घातला होता. अंगात तलम रेशमी कुर्ता, डोक्यावर पांढरी टोपी, कपाळावर गंध, गळ्याभोवती भगव्या रंगाचं उपरणं, गळ्यात रुद्राक्षाची माळ, मनगटावर लाल पिवळा गंडा. खरे गुरुजींनी रिमोट दाबून रोबो ऑन केला आणि त्याची हालचाल सुरू झाली. रोबोनं सर्वत्र नजर फिरवून खांद्यावरचं उपरणं नीट करत सुहास्य वदनानं सर्वांना अभिवादन केलं. त्यानंतर खरे गुरुजी 2 तासांनी परत येतो असं सांगून दुसरीकडचे विधी पार पाडण्यासाठी निघून गेले. नमस्ते रेगे साहेब, नमस्ते स्मिता वहिनी. यंत्रमानवानं दोन्ही पोलादी हात जोडून हसून आम्हाला नमस्कार केला. मी रोबो गुरुजी. चला, जोडीनं नमस्कार करा, म्हणजे शुभ कार्याला शुभस्य शीघ्रम सुरुवात करू. आम्ही रोबो गुरुजींना वाकून नमस्कार केला. शुभम भवतु. गुरुजींनी आम्हाला दोन्ही हात वर करून तोंड भरून आशीर्वाद दिला. घाबरून मला वाटलं की अष्टपुत्रा किंवा इष्टपुत्रा सौभाग्यवती भव म्हणतो काय हा रोबो. पण या रोबोचं सॉफ्टवेअर आधुनिक काळाच्या गरजा तपासून तयार केलेलं असावं. डिंपल वहिनींनी डोळे मिचकावत उत्सुकतेनं त्याला विचारलं, रोबो गुरुजी, तुम्ही मुंजीचे संस्कार करता का हो? यंदा आमचा गोट्या म्हणजे दक्ष आहे ना, त्याची मुंज करायची आहे. वहिनी, अहो मी अशा सर्व प्रकारच्या पूजा करतो. सत्यनारायण, लग्नविधी, मुंजीचे संस्कार, ग्रहशांती, त्रिपादशांती, कालसर्प, नारायण नागबली, अगदी अंत्यविधीचं कार्यसुद्धा मी करतो. तुला अथर्व शीर्ष येतं का? अथर्व शीर्ष? आमच्या साडूभाऊंनी त्याला प्रश्न विचारला. अथर्व शीर्ष माझं तोंड पाठ आहे. गीतेचे अध्याय, संस्कृत उपनिषद, व्यासांनी सांगितलेल्या 4 लाख श्लोकांच्या 18 पुराण कथा मला मुखोद्गत आहेत. मला भजन येतं, मी कीर्तन करतो. ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग यांचं मी सोदाहरण निरूपणही करतो. साक्षात देवी सरस्वतीचं वरदान आहे मला. तुला रामरक्षा येते का रे? आमच्या मातोश्रींनी त्याला उत्सुकतेनं विचारलं. रामरक्षा, मारुती स्तोत्र,
मनाते श्लोक हनुमान चालिसा हा माझ्या हातचा मळ आहे. दोन्ही यांत्रिक हात पुढे मागे झुकवत रोबो गुरुजी म्हणाले, कीर्तनाशिवाय आणखीन काय करतोस तू? शेजारच्या बर्वे काकू, मला पोवाडे येतात, भारुड येतं, लग्नानंतरचे जागरण गोंधळाचे कार्यक्रम सुद्धा मी करतो. बोलता बोलता त्यांनी कडोसरीला लावलेली पिशवी काढली आणि बैठक मारून ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून त्यातून स्मार्टफोन काढला आणि हॉलचं निरीक्षण करत पूर्वेकडच्या भिंतीवर रिमोटनं 5 बाय 5 फूट उंचीचा 3D सिनेमा स्क्रीन उघडला. पडद्यावर सुंदर फरशी दिसायला लागली. आकाशातनं तुळशीपत्र उडत उडत खाली आली. त्यांनी पूजेच्या जागेवर गंगाजल शिंपडलं. नंतर रांगोळी काढली गेली. रोबो गुरुजी रिमोटची बटणं दाबत राहिले. चौरंग मांडला गेला. त्यावर पिवळं वस्त्र टाकलं गेलं. केळीचे खुंटसुद्धा रिमोटनं लावले गेले. स्क्रीनवर सत्यनारायणाची प्रसन्न मूर्ती दिसायला लागली. ती आपल्या स्थानावर विराजमान झाली. पुढे तांदळाचं स्वस्तिक तयार करून त्यावर कलश मांडला गेला. त्यात गंगाजल टाकून तळाशी सुपारी, रुपयाचं नाणं, हळद कुंकू वाहून कलशात 5 आंब्याची पानं रोवून श्रीफळही ठेवलं गेलं. उजव्या बाजूला तुपाच्या वातीसारखा दिसणारा LED दिवा लागला. हा सगळा कार्यभाग रोबो गुरुजी कर्सरच्या साह्यानं उरकत होते. अशा रीतीनं पूजेचं सगळं साहित्य मांडलं गेलं. हे सगळं रोबो गुरुजी इतक्या सहजतेनं करत होते की आम्ही आश्चर्यानं थक्क झालो. तरीही न राहून सौ स्मितानं रोबो गुरुजींना विचारलं, का हो गुरुजी, ही सगळी व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे आभासी पूजा ही सत्यनारायणाला पावते का हो? शौनक मुनींनी सांगितल्याप्रमाणे सर्व इच्छा, सर्व मनोरथ, सर्व मनोकामना कशा पूर्ण होणार? वहिनी, कसलीही शंका नको. माझ्यात विकसित केलेलं पूजेचं हे सॉफ्टवेअर होम हवन, गायत्री मंत्राची आवर्तनं आणि मंत्रपुष्पांजलीचे सहस्त्राभिषेक करून सिद्ध करण्यात आलेला आहे. पूजेचे सर्व षोडशोपचार प्रत्यक्ष सत्यनारायणापर्यंत 7G तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं पार स्वर्गात पोचवले जातात. त्यामुळे प्रसन्न होऊन श्री सत्यनारायणाची कृपादृष्टी भक्तावर पडते. उपस्थित सर्वांनी सत्यनारायणाच्या प्रतिमेकडे बघून मनोभावे हात जोडले. पूजेचे पुढचे सोपस्कार यथासांग सुरू झाले. रोबो गुरुजींनी माझ्या उपरण्याची आणि स्मिताच्या साडीच्या पदराची गाठ मारली आणि धबधब्यासारखे हसून म्हणाले, जन्मोजन्मीच्या या गाठी पक्क्या राहू दे. काय साहेब, गाठ स्मिता वहिनींशी आहे बरं. सर्वांनी माना हलवून याला साथ दिली. यानंतर सूर्यादी नवग्रह देवता, गणपती, गौरी, वरुण, अष्टदिक्पाल, लोकपाल इत्यादी देवतांना आवाहन करण्यात आलं. प्रत्येक वेळी रोबो गुरुजी मान खालीवर वळवून मंत्रांचा मारा करत होते. सत्यनारायणाचं त्यांनी ध्यान करायला सांगितलं. आवाहन, आसन, पद्म, अर्ध्य, आचमन, पंचामृत स्नान, शुद्धोदक स्नान, वस्त्र अर्पण, यज्ञोपवीत, चंदनलेप, पुष्पम, धूपम, दीपम, नैवेद्यम, तांबूलम, फलम इत्यादी सगळं अर्पण करून झालं. प्रत्येक वेळी रोबो गुरुजी स्मिताला तिचा हात माझ्या हाताला लावायला सांगत होते आणि आचमन करताना इदन्न मम असं म्हणून गमतीनं एकमेकांना चिमटा काढायला सांगत होते. नवरा बायकोंनी एकमेकांना चिमटा काढण्याच्या विधीचा सत्यनारायण पूजेत मुद्दाम समावेश करण्यात आलेला आहे. रोबो गुरुजी डोळे मिचकावून आणि हसून म्हणाले, संसार नीटनेटका करायचा तर चिमटा पुराणात एकमेकांना चिमटा काढण्यास आणि जागते रहो असं म्हणून सतत सावध राहण्यास सांगितलेलं आहे. यानंतर रोबो गुरुजींनी मुखोद्गत सागरसंगीत सत्यनारायण कथा सांगायला सुरुवात केली. तबल्याची साथ, टाळ, मृदंग, हार्मोनियम यांचं पार्श्वसंगीत 3D पडद्यावरनं प्रक्षेपित होत होतं. श्री गणेशाय नमः असं म्हणून पहिल्या अध्यायात भगवंतांनी नारद मुनींना सांगितलेला सत्यनारायण व्रताचा विधी, दुसऱ्या अध्यायातील काशी नगरातल्या दरिद्री ब्राह्मणाची आणि मोळी विक्याची कथा, तिसऱ्या अध्यायातील साधू आण्यावर आलेला चोरीचा आळ, चौथ्या अध्यायातील साधू आण्याच्या उन्मत्तपणामुळे द्रव्यानं भरलेल्या नौकेतील त्याच्या धनसंपत्तीचा झालेला पालापाचोळा, पाचव्या अध्यायात
वनात सत्यनारायणाची पूजा करणाऱ्या गवळ्यांच्या नाकारलेल्या प्रसादामुळे राजाचे नष्ट झालेले 100 मुलगे आणि धनसंपत्ती. हे सर्व अध्याय सांगून झाल्यावर रोबो गुरुजींनी कथेला आणखीन 21व्या शतकातला नवा आधुनिक अध्याय जोडला आणि तो गमतीनं विधिवत वाचून दाखवला. अध्याय 6. कलियुगात पुण्यनगरीत सदाशिव पेठेत राहणाऱ्या खाऊ गल्लीतल्या शतबुद्धे नावाच्या एका ग्रहस्थांनी त्यांचा पडका वाडा पाडून नवा सुंदर बंगला बांधला. बंगल्यात प्रवेश करताना त्यांनी वास्तुशांत आणि श्री सत्यनारायणाचा पूजाविधी यांना फाटा दिला. एक दिवस बंगल्यातला रिकामा 1 BHK फ्लॅट त्यांनी भाड्यानं देण्यासाठी फेसबुकवर जाहिरात दिली. त्याच दरम्यान फेसबुकवर चॅट करताना त्यांनी फेसबुक मार्केट प्लेसमध्ये घरपोच देवगड हापूस आंब्याची जाहिरात वाचली. आंब्याची पेटी खरेदी करण्यासाठी विक्रेत्यानं त्यांना आगाऊ रक्कम मागितली. गुगल पेनं पैसे देताना विक्रेत्यानं शतबुद्धेंना पाठवलेल्या QR कोडला त्यांनी स्कॅन करायला सांगितलं आणि स्कॅन केल्यावर क्षणार्धात आपलं बँक खातं रिकामं झाल्याचा मेसेज त्यांना आला. त्यामुळे शतबुद्धे फिट येऊन बेशुद्ध पडले. हॉस्पिटलवर त्यांचा लक्षावधी रुपये खर्च झाला. ते कर्जबाजारी झाले. पुढे त्यांनी वास्तुविशारदाच्या सल्ल्यावरनं भक्तिभावपूर्वक सत्यनारायणाची पूजा घातली आणि त्या व्रताच्या प्रभावानं त्यांचं बँक खातं पूर्ववत धनसंपत्तीनं खचाखच भरलं. त्यातून त्यांनी कर्ज फेडलं. इति श्री 6वा अध्याय समाप्तम. मग त्यानंतर सत्यनारायणाची आरती, मंत्रपुष्पांजली पार पडलं. तीर्थप्रसादाचं वाटप सुरू झालं. घरात आलेले पै पाहुणे, शेजारी सर्वजण सत्यनारायणाला नमस्कार करून समोरच्या ताटात दक्षिणा टाकत होते. त्याचवेळी डिंपल वहिनींचा खोड्या काढणारा मुलगा चिरंजीव गोट्या उर्फ दक्ष रोबो गुरुजींच्या अगदी जवळ दक्षपणे घोटाळत त्यांचं कौतुकानं निरीक्षण करत होता. गोट्यानी त्याच उत्साहात त्यांच्या कमरेची एक कळ दाबली आणि एकदम धमाल झाली. अचानक रोबो गुरुजी सैराटच्या तालावर झिंगझिंग झिंगाट करत नाचायला लागले. समोरच्या स्क्रीनवरची सत्यनारायणाची प्रतिमा, पूजेचं दृश्य झटकन नाहीसं झालं आणि तिथे सैराट सिनेमातला सीन दिसायला लागला. उरात होतंय धडधड लाली, गालावर आली, अंगात भरले वार, फिरतीची बाधा झाली, आता अधीर झालो या, बघ बधीर झालो या, अन तुझ्यासाठी बनून मजनू माग आलं या, अरे उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलं या, झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. अहो, हॉलमधली सगळी मंडळी पूजा विसरून त्या तालावर अंगात वारं भरल्यासारखी ठेका धरून नाचायला लागली. सगळे रंगात आले. अगदी मी, सौस्मिता, मेहुणी, तिची मम्मी, जाऊबाई, आत्याबाई, डिंपल वहिनी, नणंद, साडूभाऊ, बंडूनाना, पांडू तात्या आणि गोट्याचे सगळे सवंगडी, चिंट्या, पिंट्या, शालू, एकूण एक झिंगाट सुरू झालं. मंडळी, अखेर यंत्र मानव असतो. यंत्राला जो आदेश देणार तो करणार. त्याच्यात भारूड, तमाशा, भजन, कीर्तन, पोवाडे, चित्रपट, म्युझिकपासनं सॉफ्टवेअरमध्ये अनेक कार्यक्रम लोड केलेले असल्यामुळे गोट्याच्या करामतीतून सत्यनारायण पूजा डिलीट झाली आणि अचानक सैराटची धम्माल सुरू झाली. इतक्यात आले खरे गुरुजी. पूजा टाकून सैराटचा नाच चाललेला बघून त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. पटकन पुढे येऊन त्यांनी पहिलं रोबोचं बटन ऑफ केलं. रोबो गुरुजी एकदम पुतळ्यासारखे निश्चल झाले. खरे गुरुजी, उत्तर पूजेसाठी मी उद्या स्वतः येतो असं म्हणून गुपचूप निघूनही गेले. तेव्हा मंडळी, मी काय म्हणतो की 21व्या शतकातल्या आधुनिक युगात आपण अंधविश्वास, अंधानुकरण, अंधभक्ती यांना फाटा देऊया आणि विरंगुळा म्हणून सैराटच्या तालावर नाचूया. झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट. श्रोते हो, ही होती सुरेशचंद्र वाघ सरांची एक फॅन्टसी, एका पूजेची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. मित्रपरिवारात, नातेवाईकात हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.